असं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. पुढे कित्येक दिवस बारामतीकरांना, काटेवाडीकरांना अजितदादांविषयीच्या आठवणी मनामध्ये छळत राहतील. दादांची एक तरी आठवण इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात, त्यांच्या हृदयामध्ये कोरली गेली आहे. एक असा नेता जो आपल्या मातीशी जोडलेला होता, जो कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचा, त्यांच्या समस्या समजून घ्यायचा, सहकारासाठी ज्याने एक मोठं काम केलं. 1982 पासून त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. शरद पवार आणि त्यांचं नातं काका पुतण्याचं जरी असलं तरी एक वेगळं प्रेम, एक वेगळंच प्रेमाचं नातं या दोघांमध्ये सुद्धा पाहायला मिळालं. कारण शरद पवारांचं पोट धरून ते राजकारणामध्ये आले. एकच वादा अजितदादा ही जी घोषणाबाजी प्रत्येक वेळेला आपल्याला ऐकायला मिळते, त्याच्या मागे फार मोठा अर्थ आहे. तो म्हणजे जो वादा अजित पवार करायचे तो निभावायचे, जो शब्द तो द्यायचे तो निभावायचे. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. मागच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांची एक घोषणा होती, 1 मत 5 काम. तर अजित पवार इतक्या कामाचे पक्के होते की एकदा सांगितलं की ते काम ते पूर्ण करायचे. आणि ते काम पूर्ण झालं की नाही ते वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून विचारायचे, कार्यकर्त्यांना विचारायचे. इतकं त्यांच्या ते आठवणीत राहायचं. आणि अजित पवार यांचा हा अखेरचा प्रवास आणि बारामतीमध्ये आता अजित पवारांची ही अंतिम यात्रा पोहोचलेली आहे. पुढच्या काही क्षणामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ही अंत्ययात्रा पोहोचेल. संपूर्ण आसमंत या ठिकाणी अमर रहेच्या घोषणाने दुमदुमलेला आहे. अजितदादांचा हा हसरा फोटो नेहमीच कार्यकर्त्यांच्या सोबत असताना दादा याच मिश्किल स्वभावामध्ये असायचे. आज फक्त बारामतीमध्येच नव्हे तर मग ते पुण्याच्या संपूर्ण परिसरामध्ये असोत, मुंबईमध्ये असोत, संपूर्ण राज्यामध्येच अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्स ठिकठिकाणी लागलेले आहेत. हे दादांचं प्रेम होतं, ही त्यांची ताकद होती. अजित पवारांच्या बाबतीत विचित्र योगच म्हणावा लागेल. जी बारामती ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांची राजकीय वाटचाल त्या ठिकाणाहून सुरू झाली, त्याच ठिकाणी त्यांचं दुर्दैवी निधन. आणि त्यांची ओळख पटली ती म्हणजे त्यांच्या हातामधल्या घड्याळावर, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं चिन्ह आहे, घड्याळ. हा एक विचित्र योग म्हणावा लागेल. ज्या वेळेला काल ही अपघाताची बातमी येऊन धडकली त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये असंच सुरू होतं की ही बातमी खोटी ठरो. मात्र काही मिनिटांनी ज्यावेळेला अधिकृत माहिती समोर आली की या अपघातामध्ये अजितदादा गेले, तर त्यावेळेला जो धक्का, जो आघात पवार कुटुंबियांवर झाला, तोच आघात संपूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा झाला. तर अजित पवार यांचे सहकारी म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी आता दाखल झाले. ही संपूर्ण बारामतीमधली विद्याप्रतिष्ठानमधली ही दृश्य आणि अक्षरशः अंत्यदर्शनासाठी जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे. कालही आपण पाहिलं तर संपूर्ण बारामती पुणेकर या ठिकाणी लुटलेले होते आणि त्यांनी दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांची अंतिम यात्रा आता बारामती या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये. अजितदादांची अंतिम यात्रा विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आता पोहोचते. अजित पवार यांच्या बाबतीतले अनेक किस्से आज प्रत्येकाला आठवत असतील, खास करून पत्रकारांना. पण ज्या वेळेला अजित पवार यांची
PC कव्हर करण्यासाठी पत्रकार गेलेत, त्यांचा पाईप घेण्यासाठी ज्या वेळेला गेलेले आहेत, त्या वेळेला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं अजित पवारांकडून देण्यात आली आहेत. पत्रकारांना ते दटावायचे सुद्धा आणि माझ्या पत्रकार मित्र असं म्हणत त्याला समजवायचे सुद्धा. अशा अनेक आठवणी आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. दादांचं पार्थिव जे आहे ते आता विद्याप्रतिष्ठानच्या या आवारामध्ये, या परिसरामध्ये इथे पोहोचलेलं आहे. हा संपूर्ण परिसर अत्यंत जड अंतकरणानं अशा प्रकारे भारावलेला आहे. भारावले पण एक जडपणा या सगळ्या वातावरणामध्ये, एक वेदना, दुःख सगळ्या या वातावरणामध्ये पाहायला मिळत आहे. ज्यांना या अंतिम यात्रेमध्ये सहभागी होता आलं नाही, या सगळ्यांसाठी हे दृश्य आपण TV9 या ठिकाणी दाखवतो. या अंत्ययात्रेमध्ये आपण सहभागी झालेला आहे. अजित पवार यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व या सगळ्याचा सन्मान या निमित्तानं, या अंत्ययात्रेच्या निमित्तानं अचेतन देहाला देण्यात येणारी ही मानवंदना, हे प्रेम पंचत्वात विलीन होईपर्यंत दिली जाणारी अशी ही साथ. एक संवेदनशील उमद्या स्वभावाचा नेता, हसऱ्या चेहऱ्याचा नेता, कधी दबंग तर कधी मृदू असा हा नेता. हा नेता फक्त दर्टावायचाच नाही, तर संवेदनशीलपणे सांभाळून सुद्धा घ्यायचा, चांगले सल्लेही द्यायचा. जर कोणी चुकत असेल तर त्या ठिकाणी त्यांना रोखायचा सुद्धा. आणि त्यामुळेच प्रशासनावर त्यांचा एक वेगळाच धाक होता, त्यांचा एक वेगळाच दरारा होता. सकाळी 6 आणि 6:30ला ज्यावेळेला ते विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फील्डवर उतरायचे, त्यावेळेला अधिकाऱ्यांचे धाबे सुद्धा दणावून जायचे. अजित पवार अनेकदा वेळेआधीच एखाद्या ठिकाणी उपस्थित असायचे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी बारामतीच्या रनवेजवळ, आणि इथे आता काही वेळातच अमित शहा हे देखील पोहोचणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अजितदादांच्या अंत्यविधीवेळी उपस्थित राहत आहेत. अंतिम दर्शन अजित पवार यांचं घेण्यासाठी, अजित पवारांच्या पार्थिवाचं घेण्यासाठी अमित शहा देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यासाठी प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल आहेत. आणि आता अमित शहा बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. सहकार मंत्रालय अमित शहा यांच्याकडे आहे आणि त्यामुळे अजित पवार आणि अमित शहा यांच्या बऱ्याचदा भेटीगाठी होत होत्या. तसंच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी